भाताचे आपण अनेक प्रकार करतो आणि भाताचे हे विविध प्रकार खायला एकदम चविष्ट लागतात। त्याचप्रमाणे आज मी बनवत आहे मस्त असा व्हेजिटेबल राईस। त्यासाठी भात आधी शिजवून घ्यायचा आहे। कुठल्याही प्रकारचा तांदूळ आपण वापरू शकतो। तर गाजराचे काप करून घ्यायचे, ते डीप फ्राय करून घ्यायचे। बीन्स घ्यायचे आहे, त्याही या पद्धतीने कापून बीन्स फ्राय करायचे आहे। त्यानंतर भरपूर असा फ्लॉवर घालायचा आहे, खूप छान लागतो फ्लॉवर यामध्ये। स्वच्छ करून गरम पाण्यातून काढून त्याला नंतर तळून घ्यायचं आहे। बरं, फ्लॉवर हा कमीच गॅसवर तळायचा आहे, कारण फुल गॅसवर जर तुम्ही फ्लॉवर तळला तर तो फक्त ब्राऊन होत जाणार आहे, आतमध्ये तो कच्चाच राहील, पूर्णपणे शिजणार नाही। त्यामुळे कमी गॅसवर तळून घ्यायचा आहे। नंतर बटाटे तळायचे आहेत, बटाटेही कमी गॅसवरच तळून घ्यायचे आहेत। आवडत असेल तर डीप फ्राय करा, नाही तर शॅलो फ्राय केले तरीही चालेल। सर्व भाज्या तळून झाल्यानंतर आपल्याला हे सर्व कढईतलं तळलेलं तेल काढून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला भात बनवताना तेल वापरायचं नाही, कारण आपण भाज्या ऑलरेडी डीप फ्राय करून घेतलेल्या आहेत, त्यामुळे भरपूर तेल भाज्यांमध्ये आहे। त्यामुळे कढईमध्ये भाज्या घालायच्या आहे, परतून घ्यायचं आहे। मसाला घालायचा आहे, तर मी इथे गरम मसाला घातला आहे, तुम्हाला आवडेल तो तुम्ही मसाला घालू शकता। गरम मसाला 2 चमचे गरम मसाला घातला आहे। छान परतून घ्यायचं आहे आणि भात मोकळा करून त्यामध्ये आपल्याला भात घालायचा आहे, व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। मी यामध्ये मीठ घालत नाही, कारण भातामध्ये सुरुवातीलाच मी भात शिजवताना भरपूर मीठ घातलं होतं, त्यामुळे मी मीठ आता घालणार नाही आहे। भात आणि भाज्या या व्यवस्थित परतून घ्यायच्या आहे। सर्व मसाले हे भाताला लागले पाहिजे आणि भाज्यांचं तेलही हे भाताला लागलं पाहिजे, कारण आपण भाज्या तळून घेतलेल्या आहेत फक्त, आणि भात हा आपण फक्त शिजवलेला आहे। त्यामुळे भाज्यांचं तेल भाताला लागण्यासाठी आणि मसाला भाताला लागण्यासाठी छान परतवून घ्यायचं आहे। फिक्स असं कंपल्शन नाही आहे की तुम्ही ठराविकच तांदूळ वापरू शकतात, असं काहीही नाही। आपण कुठल्याही प्रकारचा तांदूळ वापरू शकतो। आपल्या घरात जो अवेलेबल असेल तो तुम्ही तांदूळ शिजवून घ्यायचा आहे आणि मस्त असा व्हेजिटेबल राईस बनवायचा आहे। या पद्धतीने तुम्ही व्हेजिटेबल राईस नक्की करून बघा। लहान मुलांना तर आवडणारच आहे, पण मोठ्यांना सुद्धा आवडणार आहे। 1 पॉट मील म्हणूनही आपण हा व्हेजिटेबल राईस बनवू शकतो। व्हेजिटेबल राईस हा तुम्ही लेफ्ट ओव्हर राईसपासूनही बनवू शकतात आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भाज्या कमी जास्त करू शकता। जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।